नमस्कार. आस्वाद मनांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. मधल्या वेळेसाठी मुलांना खाण्यासाठी बनवूयात खमंग असा मक्याचा चिवडा. तर त्यासाठी लागणारं साहित्य जसं की मी इथे काही नट्स वापरलेले आहेत आणि आपण जसे की शेंगदाणे वगैरे वापरतो तर ते नॉर्मल इन्ग्रेडियंट जे की घरात अवेलेबल आहेत त्यामध्येच मी बनवलेलं आहे. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 1/4 कप एवढे. ते व्यवस्थित आपण थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. ते व्यवस्थित तळल्या गेले की आपण एका ताटामध्ये सगळे काही इन्ग्रेडियंट्स एकाच ताटामध्ये काढून घेणार आहे. कारण जो त्याचा तेलकटपणा आहे हा ताटाला चिटकला पाहिजे म्हणून इथे मी ताटामध्ये काढून घेते आहे. त्यानंतर मी इथे काही बदाम टाकलेले आहेत. जो मुलांना जे काही नट्स आहेत तर ते खायला जास्त आवडत नाहीत तर आपण ते त्याच्यामधूनच खायला घालणार आहे, जे चवदार पण लागतील आणि त्यांना आवडतील पण. तर त्यासाठी मी इथे नट्समध्ये काजू आणि बदाम वापरलेत, मनुके वापरलेले आहेत, जे आपण आपला दिवाळीचा जो चिवडा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वापरतात काही जण, पण काही जण वापरत नाही. तर मुलांसाठी बनवते म्हणून मी हे सगळे काही इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये वापरलेत. तर इथे मी मनुका टाकलेले आहे. मनुका सुद्धा व्यवस्थित आपण तळून घेणार आहे. मनुका तेलामध्ये टाकल्या लगेचच गोल्डन ब्राऊन होऊन जातात, त्यामुळे त्या तळायला एवढा वेळ लागणार नाही. त्यानंतर मी इथे काही खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत, जे की वेफर्सच्या किसणीने बारीक किसून घेतलेले आहेत. तर ते सुद्धा आपण टाकल्या लगेचच ते पण गोल्डन ब्राऊन होतात, तर ते सुद्धा मी काढून घेते आहे. सेम ताटामध्येच सगळं काही आपण काढून घेणार आहे. तर आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल, आस्वाद मनांच्या या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्यालासुद्धा भेट द्यायला नक्की विसरू नका. तर त्याचबरोबर आपण चिवडा म्हटलं की कढीपत्ता आला, तर कढीपत्तासुद्धा आपण तळून घेणार आहे. त्यानंतर मक्याचा चिवडा आपण इथे वापरणार आहे. मक्याचा चिवडा हा बाजारामध्ये सहज अवेलेबल आहे, त्याला दिवाळीची वाट बघण्याची गरज नाही आहे, त्यामुळे तोही सहज अवेलेबल होतो आपल्याला. तर तो सुद्धा आपण व्यवस्थित तळून घेणार आहे. तो एकदम व्यवस्थित फुल गॅसवरती तळून घ्या, कारण तो फुलला पाहिजे. जर मंद तुमचं जर का गॅस मंद असेल किंवा मग तेल जर का थंड असेल तर तो तेलकट बनेल. तर त्यासाठी आपण तो व्यवस्थित तळून घेणार आहे. मी इथे 2 बॅचमध्ये तळून घेतला होता, तर मी 2 कप एवढा इथे चिवडा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे काही व्यक्ती असतील किंवा गेस्टसाठी बनवणार असेल तर ते गरजेनुसार तुम्ही जे काही प्रमाण आहे ते कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे त्याच्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहे. तर त्या मसाल्यामध्ये मी इथे काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा एवढी टाकलेली आहे. त्यानंतर आमचूर पावडर 1.5 चमचा एवढी टाकलेली आहे. जी मी मिरची टाकलेली आहे तर ती तिखट नाही आहे, लहान मुलांसाठी बनवतोय त्यासाठी. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही आपलं लाल तिखटही टाकू शकता. त्यानंतर पिठी साखर टाकली आहे मी 2 ते 2.5 चमचे एवढी. आणि आपलं जे आपण रेग्युलर जे मीठ वापरतो तर ते मीठ आपण चवीनुसार 1.5 चमचा एवढं टाकलेलं आहे. तर आता हे एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पिठी साखरेला ज्या काही गाठी असतील तर त्या व्यवस्थित फोडून एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तर तो कुठेही कमी जास्त प्रमाणामध्ये झाला नाही पाहिजे. म्हणजे इकडे तिखट तिकडे आंबट असं नाही लागलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे यासाठी. आता एका भांड्यामध्ये आपण जे काही तळून घेतलेले पदार्थ आहेत ते सगळे एकदम व्यवस्थित टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे टाकताना तुम्हाला जे काही ताट आहे तर ते ताटाचा तेलकटपणा सुद्धा दिसत असेल, की जो काही आपण तळून घेतलेले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा जो तेलकटपणा आहे तो सगळा ताटाला चिटकलेला आहे. तेल सगळं ताटावरती राहिले, त्यासाठी आपण वेगळ्या ताटामध्ये आपण हे सगळं काही तळून घेणार आहे. म्हणजे आपले जे काही पोहे आहेत तर ते कमी तेलकट होतील यासाठी. जर तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर तुम्ही टिश्यू पेपरवरती सुद्धा काढून घेऊ शकता. त्यानंतर आपला जो काही मसाला आहे तर तो मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एकदम व्यवस्थित एकजीव 2 चमच्यांच्या सहाय्याने आपण हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. जो काही मसाला आहे तो प्रत्येक आपला जो काही पोहा आहे किंवा आपण जे काही तळलेले इन्ग्रेडियंट्स हे या सगळ्याला बाइंडिंग झालं पाहिजे, यासाठी आपण व्यवस्थित हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपलं जे काही फेसबुक पेज आहे तर तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता आपला जो काही चिवडा आहे तर तो सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे. तर मग कळवायला विसरू नका कमेंटमध्ये की कसा वाटला तुमच्या मुलांना. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.